दुसरी लगातार विन असू शकते जर अंतिम विजेता प्राप्त केला तर बघूया आकाश कोंडिलकर चढाईसाठी निघेल अर्थातच क्रीडांगण नंबर 1 वर चढाई करेल मरिदेवी धेरणच्या माध्यमातून ओपा टाकलाय राज मोरे जबरदस्त क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालं राज मोरे याच्याकडून आकाश कोंडिलकर जय बजरंग संघाची ही कोंडी फोडायला खऱ्या अर्थानं वाघाचा खालीच पाहिजे हो कारण की जय बजरंग हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा बाले किल्लाच आहे हो राकेश गायकवाडची चढाई बोनस ऑफ असणार आहे राकेशसाठी शून्य 3 असा गुणफलक पाहायला मिळतोय निलेश पाटील सर लाईव्हच्या माध्यमातून तर बघूया अनेक जण ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून पाहत असताना आपल्याला पाहायला मिळेल समंदर रायगड जिल्ह्याचं लक्ष लागलंय आता मात्र या सामन्याकडे कोण होईल या स्पर्धेचा अंतिम विजेता कारण या विजेते पदाला अतिशय महत्त्व असेल अर्थातच जो प्रथम क्रमांकाचा पारितोषिक मिळवेल 7 खेळाडूंना 7 सायकल मिळतील म्हणजे विजय किती महत्वाचा आहे ओ हो प्रतीक बैलमारे सुसाइड होतोय आत्महत्या करतोय असंच म्हणावं लागेल अजूनही मरिदेवी धेरण संघाने खातं ओपन नाही केले तर काय घडणार काय बिघडणार कोण होईल चढायांचा जादूगार आणि कोण होईल पकडींचा धुरंधर राकेश गायकवाड चढाईसाठी सज्ज झालाय 3चा डिफेन्स सुपर टॅकल ऑन आहे बघूया काय घडेल निराग शांतता मैदानात पाहायला मिळतोय जर का आज जय बजरंग हा संघ जर जिंकला ना रुपेश सर तर या 7 मधला महत्वाचा आनंद कोणाला माहितीये का रोहित मात्रेला मध्यरक्षक आहे हो हा राईट टर्नला ट्रॉफी मिळू शकते लेफ्ट टर्नला मिळू शकते जो मधला आहे ना मधला त्याच्यासाठी सुवर्ण योग आहे बघूया काय घडेल आज परंतु 7 खेळाडूंना 7 सायकल राखीव खेळाडूंच्या छातीत कल आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो कारण कोणते 7 खेळाडू असतील ज्यांच्यावर आज बक्षिसांचा वर्षाव होईल निघाला शुभम म्हात्रे चढाईसाठी चढाई करेल ढाब्या कोपऱ्यातून निघालाय सरसवतोय माघार घेईल का हा खेळाडू डिफेन्स चांगला सजवलाय रणनीती अतिशय छान जय बजरंग रोहा संघाकडून पुन्हा एकदा राज मोरे धुमाकूल घातलाय तो राज मोरेने आज क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत सुद्धा आणि चढायाच्या बाबतीत सुद्धा ऑलराऊंडर भूमिका पार पडली या खेळाडूनं ज्वालामुखीचा उद्रेक होणार कट्ट्यार कालजात घुसली जाणार आणि तांडव पाहायला मिळणार नंग्या तलवारी नाचवल्या जातील का मैदानावर कारण रोहा तालुका विरुद्ध अलिबाग तालुका अशी ही लढत तुम्हाला मैदानावर पाहायला मिळेल रुपेश सर आमचे मित्र रवी मोरे सुद्धा उपस्थित आहेत नाईट करून आलेत त्यानं सांगितलं होतं की तुम्हाला फायनलची मॅच पाहायला मिळेल आपण व्यासपीठावरती आहे रवी मोरे हर्या कोस्तेकर असेल तर त्याचा सुद्धा सन्मान करावा असं मला निश्चित वाटते रुपेश सर
चला चला दोन्ही संघांनी सहकार्य करा. सुयोग सर चला सामन्याला सुरुवात करूया. अजून वेळ बाकी आहे. सामना रंगतदार होऊ द्या. अंतिम सामना आहे. सहकार्य करा. भरपूर विलंब या स्पर्धेला. बाजीगर पाटील चला. सुयोग गायकर बाजीगर पाटील चला चला खेळूया सामना. दीपक आसारे चला सामनाधिकारी सामना चालू करा. रायगड जिल्ह्यातील नामांकित पंच आहेत मित्रांनो, चला सामना चालू करून घ्यायचा आहे. चला चला अंतिम सामना चुरशीचा सामना पाहायला मिळेल. चला सामन्याला सुरुवात होते. चला चला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. चढाई करेल सुयोग गायकर. तीव्र तडाखा आता मात्र बसणार. बुर्जावरती झेंड्यासारखा फडकू नकोस आणि शब्दांच्या धुक्यामध्ये अडकू नकोस. प्रयत्न छान प्रगती पथावर मात्र बोनस निश्चितच मिळेल ते सुयोग गायकर याला. जवळ मध्यरेषा भेदणार तोपर्यंत क्षेत्ररक्षण झालं. अर्थात सुयोग याला थांबवलं गेलंय. पहा जे नाईटचे सुटलेत ना रुपये डाकी सर काय आशेने आले तो त्यांना अंतिम सामना पाहायला मिळतोय. यासाठी केला होता अट्टहास. आणि नाही तसं नाही ते 3 पत्त्याचा गेम असतो ना की रातभर खेळला आणि हारून गेला जो सकाळी आला जिंकून गेला असली परिस्थिती आहे. ला जवाब खरोखर नाईट वरून आलेल्यानं सुद्धा अंतिम सामना पाहायला काय आयोजन अतिशय सुंदर केलं हो की नाईट वाल्यानं सुद्धा ही स्पर्धा पाहता येईल. बारा तास ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करते. धन्यवाद. साऊंड सर्व्हिस चांगली सुविधा आपण दिली सोय केली त्यामुळे आमचा आवाज शेवटपर्यंत टिकला. स्वागत आहे. धन्यवाद. 12 तास समालोचन आपण माध्यमातून करतोय नॉनस्टॉप. हो हो सुयोग गायकर प्रयत्न करतोय. पंचांची विसल मात्र नक्कीच वाजते. रेडर बाद होतोय. वारंवार प्रयत्न. ही माती लाल आभाली गुलाल. कोण उधलेला आज या स्पर्धेचा अंतिम विजेता. कारण जो विजयी होईल खरोखर हा भव्य दिव्य मानाचा चषक आपल्या मात्यात शिरपेचात रोवला जाईल. जय बजरंग रोहा विरुद्ध मरीदेवी धेरड असा हा अंतिम सामना. 11-3 आकाश कोंडिलकर वर पूर्ण दारोमदार आहे संघाची. धुक्यातून वाट शोधून काढू शकेल का हा खेळाडू. ढासाळलेला बुरुज पुन्हा मुलवू शकेल का हा खेळाडू. चढाई करतोय. प्रयत्न छान आकाश कोंडिलकर यशस्वी आता मात्र झालाय आणि मात्र गोल खरोखर पलटवार होईल मैदानात यातील मात्र शंका नाही. रसिकांची चांगली तादाद आता मात्र वाढते. या स्पर्धेला गर्दी वाढते कारण आता 7:10 झालेली आहेत. ताबडतोब बक्षीस वितरणाला सुद्धा सुरुवात होईल. जे प्रेक्षक नाईट होती म्हणून कपाळावर हात मारून गेले त्याच खुशीने मॅच बघायला आले तो. अंतिम सामना पाहायला मिळतोय. हा आनंद गगनात मावेना. ओहो 2 गुण आज खरोखरची महत्वाची केली या मैदानावर तो जय बजरंग रोहा संघाचा ढाण्यावाग म्हणून अर्थातच राज मोरे कमालीचा संघर्ष आज या खेळाडूने केलाय. तर समुद्राचं पाणी कधी आटणार नाही आणि फुलांचा सुगंध कधी मिटणार नाही. हा जन्म काय 7 जन्म गेलं तरी कबड्डीची हाऊस काय पिटणार नाही. असा हा कबड्डीचा नाद तमाम आमच्या रसिक मायबाप प्रेक्षकांना लागलाय. परंतु सामना हा फायनलचा आहे. आकाश कोंडिलकर सामना जबरदस्त होणं गरजेचं आहे. तुझ्यावर लक्ष आहे प्रत्येक रायगडकरांचं. बघूया काय खेळी करेल. पलटवार करेल का. बोनस मिळवतोय. 1 गुण निश्चितच मिळेल आणि मध्यांतर होतोय. पूर्वार्ध होतोय. गुणफलक पाहिलात तर आता मात्र आघाडी जय बजरंग रोहा संघाकडे. सुयोग गायकर याच्यावरती नजर असणार. जय बजरंग रोहासाठी कर्दनकाळ ठरेल का.
पहा 2 वेळा आत घुसून मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र थोडासा प्रयत्न अयशस्वी राहिला. जय बजरंग रोहा. सुरुवातीपासूनच आज जबरदस्त डिफेन्स तुमच्या माध्यमातून आणि राज मोरेच्या धारदार चढाया आज प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं. अफाट कामगिरी या खेळाडूची पाहायला मिळाली. आज त्याला साथ मिळाली. तो सुयश असेल, राकेश गायकवाड असेल, सौरभ असेल, या सर्व खेळाडूंची. रोहित म्हात्रे सुद्धा चमकलाय आज मैदानामध्ये. खरोखर रोहित म्हात्रेचा खेळ पाहायला त्याचे सर्व सहकारी इथे उपस्थित झालेले आहेत. स्वागत आहे. परंतु सायकलवर स्वार कोण होईल प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे. सुयोग गायकर, आता काहीतरी कर. निघालाय चढाईला. हे वारुळ कोण रोखणार? 2 वेळा रोखलंय. तिसरी बारी. सुयोग आता यशस्वी होईल की पुन्हा एकदा पालखी उचलली जाईल असं म्हणावंच लागेल. या वेगाला काबीज करणं कठीण जाईल का? खोलवर चढाई आणि पुन्हा एकदा गारद केलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. कोपरा रक्षक नाव समजेल का? राज आणि रोहित चमकलाय. दोघांची रास एकच आहे, परंतु आज कमाल केले मैदानात. अनेक त्याचे सहकारी ते समर्थन करतील, त्याला साथ द्यायला या मैदानावर हजर झालेले आहेत. स्वागत आहे तुमचं सुद्धा. सात वाजून 15 झालेत आणि या स्पर्धेचा अंतिम सामना चालू आहे. भरपूर रसिक वर्ग या स्पर्धेमधून आपल्याशी जोडला गेलेला आहे, परंतु अंतिम सामना कसा व्हायला हवा? आकाश कोंडिलकर होऊन जाऊ द्या धारदार चढाया. रसिक वर्ग खरोखर झोप मोड करून हा सामना पाहतोय. खोलवर चढाई. निश्चितच मला आठवण येईल ती ऋतिक पाटील मर्दे विधेरण संघाचा वादळी खेळाडू या खेळाडूची. रेडर बाद. सौरभ भडकतोय काय? सौरभ रागवतोय काय? परंतु खरोखरच जबरदस्त खेळी पाहायला मिळाली जय बजरंग रोहा संघाकडून. प्रकाश झोतामध्ये ही स्पर्धा यशाकडे वाटचाल केलेली आहे. बारा तास स्पर्धा चालली तर आमचे स्कोर रिपोर्ट तरी काय करते? प्रत्येक बैल मारे. आता डिफेन्स करावा लागेल मॅच मध्ये. राज मोरे या खेळाडूला आज थांबवणं कठीण गेलंय. वारंवार चढाया केल्यात. कोण सर्वोत्कृष्ट खेळाडूवर आपल्या खिलाचा शिक्कामोर्तब करतो हे पाहण्यात रंजक ठरेल. ओहो, आज अमर सलागरे सर सुद्धा खुश असतील, कारण रोहा तालुक्यात कमाल केली ती जय बजरंग रोहा संघानं. दीपक कासारे, आता मात्र चमत्कार करावा लागेल. चमत्काराशिवाय नमस्कार नाही. अनेक चमत्कार दीपक कासारेने केलेत. शेवटची 4 मिनिटं बाकी. गुणफलक 6-16 10 गुणांची आघाडी जय बजरंग रोहा संघाकडं. चढाई करेल प्रतीक बैलमारी. या खेळाडूने सुद्धा अनेक मैदानात गाजवलेला असा हा खेळाडू आहे. तंत्रशुद्ध खेळी करणारा राकेश गायकवाड हा खेळाडू आहे मित्रांनो. आपल्या हालाकीच्या परिस्थितीतून स्वतःला उभं केलं, झोकून दिलं, मेहनत घेतली आणि मेहनतीच्या जोरावर
महाराष्ट्र पोलीस खरोखर सदरक्षण आहे, कलनिग्रहण आहे. खरोखर स्वागत आहे या खेळाडूचं. काय मेहनत आहे, काय स्वतःला झोकून दिलं या खेळाडूनं. ध्येयाकडे वाटचाल केली या खेळाडूनं. नवीन खेळाडूचा वापर हे नवीन हत्यार नाव समजेल का? संधी दिली जाते. ओमी पावशे. ओम पावशे आणि खरोखर क्षेत्ररक्षण आता मात्र झालंय. एखाद्या राखीव खेळाडूला जर संधी दिली आणि 7 मध्ये त्याचं नाव आलं तर त्याच्यासारखा आनंद काय असेल मित्रांनो. परंतु मेहनत घेतली आज या खेळाडूनं आणि या स्पर्धेच्या अंतिम विजेते पद आता मात्र कोणाच्या नावावर. जय बजरंगराव हा संघाने या मॅचची हवाच काढून टाकली आहे. पहा, सुयोग गायकर सारख्या महत्त्वपूर्ण खेळाडूला ज्यानं प्रो कबड्डीमध्ये नेतृत्व केलं अशा खेळाडूला यावेळेला रोखून ठेवलं होतं. दक्षपंच गणपत भोईर यांनी शेवटची 2 मिनिटे सांगितलेली आहेत. श्री नवयुवक सोनार सिद्ध क्रीडा मंडळ आयोजित भव्य दिव्य लोकनेते स्वर्गीय भाईसाहेब पाशीलकर यांच्या स्मरणार्थ असलेल्या स्पर्धेची खऱ्या अर्थानं विजयाची मोहोर ज्या संघाने उमटवली तो अर्थातच जय बजरंग रोहा संघ ठरला.